अरे आम्ही पण घेतलं. अरे तुम्ही काय ना काय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चाललो आता कुठे चाललो रे? सांगली नाही, सांगलीला चाललोय. जंगल करायच्या बाजूला भेटायला, म्हणजे मॅमला भेटायला चाललोय. तर हा भाई बोलतोय फुल पटेल पार्किंगच्या साईडला निघतोय आम्ही त्याला ना मार, बाकी काय नाही. सकाळपासून हा मार खायचे धंदे करतोय. हा बोल ना काय सकाळपासून स्कूलमध्ये मार खायचे धंदे करतोय. सकाळी जाताना पेट्रोलमध्ये भांडणं झाली. हा भाईने काहीच बोललं ना, हा फक्त तोंड बघत बसला असा. तिकडं येऊन सोयीचं थांबले. हा पटेलीमध्ये भांडण करत होता. बोल करतोय, मी बघत बसतो ना. त्याला बोललो भाई एक फनकव ना. आता मी बोलू का? फनकू म्हणून रोहित सरांशी भेटू का? रोहित सर काय बोलतात? सकाळी स्कूलला गेलो, ऐका, सकाळी स्कूलला गेलो, पेट्रोल वरती भांडणं झाली. अरे यार ऐका, सकाळी स्कूलला गेलो सर. थांबा आता. सकाळी स्कूलला गेलो, इकडनं पेट्रोल टाकलो कुठं? माप्याला. थांब रे, माप्याला पेट्रोल टाकतोय. आता समोरच्याला काय बोललो, 216 रुपयाचा पेट्रोल टाकतो. काय बोलला, माझ्याकडे सुट्टे नाहीत. म्हटलं याला विचारलं मी, तुझ्याकडे 6 रुपये आहेत का? बोलतो हाय माझ्याकडे, दे. मी याला बोललो दे. आणि त्या भाईने मीटरमध्ये 220 रुपये टाकलेत. त्याला काय बोललो, तुला 4 वेळा बोललो. म्हटलं मी 216 रुपये, 216 रुपये. मी भाईने रेकॉर्डिंग चालू ठेवली. याच्याकडे फोन दिला पैसे काढायला. मी पॅकेट काढतोय आणि हा भाईने काय केलं, रेकॉर्डिंग बंद आहे. मी मोबाईल घेऊन त्याला असं दाखवतोय. तर बोलतो दाखव रेकॉर्डिंग. तर तिकडनं शिवाय द्यायला लागला. आता याने फनकवली असते ना त्याला. आता तुम्ही राहिले असते, मी फनकवली असते ना. हा त्याला असं बघत बसला. असं वाटलं, असं नाही वाटलं. तो फक्त असं बघत बसला त्याला. मी त्याला फुल हे भाई काय शिवाय देते त्याला. तो माझ्यावर चढता इथं माप्याला. काय बोलणार आता? A few moments later. A few moments later. आता शिवाय घालतोय की योगेश हे सगळं करतो म्हणून. तो माझ्यावरच चढतो पूर्ण. त्या झाडावरनं उठवत नाही आता. गाणे ऐकून ऐकून झोपायला आलेलं त्याला. कोणाच्या आठवण मध्ये गाणे ऐकत होते रे? सिद्धेश एवढेच होते. कोणाच्या आठवण मध्ये रे? या नाश्ता आता आम्ही पावभाजी आणि उत्तप्पा गाडीवाला झोपल्या. आमच्या दमला एक चायनीज चला चलो. इधर भी हाँ मस्त. क्या है क्या है क्या है उसमें? वड़ा पाव. वड़ा पाव. बेसन में डालो वड़ा पाव. हाँ राम सर. राम सर लिए काय आपल्याला जायचंय. हा गाडीत बसून सांगायचं झोपायचं मस्त. हा आता झोपणार आहे तुला. आता कोण झोपू देणार आहे का बरं? नाही ना, आता तो पुढेच आहे. लास्ट म्हणजे किती वाजेपर्यंत जागा राहिलाय? पूर्ण रात्र जागा राहिलाच की. कुठं काय झालं? कुठं कोकण मध्ये गणपती. राम सर बॉटली घेतली का आपली? काय दाखवताय तुम्ही? वनवास एक दिवस. फक्त 12 दिवस केलाय. चल सर. अरे बघितलं पहिला काय बोललो ना, त्याला मारा आले ना, आपण जो मारायचा कोण आम्ही ना ओळखा त्याला.
डकार निघली तो. अच्छा डकार निघली अशी अशी डकार निघली सर. राम सर डकार बघितले कशी निघली. तेज 7 नाही पिला नाही तर क्षितेज. डकार दिला. 7 घेऊ तुला. अरे घे घे ना. तोंड बघ कसं दिसतंय ब्लर. या इथं काय यायचंय. सिद्धेश काय यायचंय कोणासाठी. काय बोलतात बाळासाठी मेवण्यासाठी मेवणा पहिलं पाहिजे साडू साडू नाही रे अजून. साडू साडू सिद्धेश बाबू अजून काय यायचं तुला. हे घे ना बडी शॉप. अरे तुला एवढं लग्न झालेली माणसं तुला बाबू बोलतात. मी बोललो तो काय झालं. हा सर बाबू बोलायचा हक्क फक्त तुझ्या नंबर पण वाचायचा. आपली आता झोपलाय आतमध्ये मस्त आरामात. हे गरम ना होतंय. भिजलाय तो. हा फुल भिजलाय. तर मित्रांनो आता बाबूला घेणार आहे आतमध्ये. ए बाबू पार्टीचा बाबू तुम्हाला कुठं बसू होतो पाठी बसू गाडी चालवत आहे. ए बाबा चल मी कमवलं ए, अरे तुझ्या बस टाकलं चल. मला पण येतो केक मारता. मी नाही मारली केक. हे बघ मी नाही मारली केक. बाजूला बस रे. किती जास्त गेला वाद पाळला हल्ला आज पाळला अशी चिगी मार मार नशी हा, मार. क्षितिज पाय वर करते. आता एवढं लवकर अजून एक फास्ट अँड फॉरवर्ड आहे. हे काढू रे मध्ये रे काय एक ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. काय होते. मी कशाला हा ब्लॉग शिरणार आहे. क्षितिज अरे असे आई बाबूला घेऊन दाबू तुम्ही हात दुखत होता रे मग कशी. भाऊचं काय काय जावायला लागलं आता. खाली वरती स्माइल दाखव ना. एक स्माइल दे ना. इकडं इकडं फोटो कर फोटो कर. पहिला गेअर टाकला. पहिला गेअर नाही टाकला. काय गावात अश्लील रे अश्लील. थंडीमध्ये भल्या भल्याचं गाव होतं. तुला काय अश्लील नाही ये राम ते नाही. त्याला बघा त्याला काय वाटलं असं चुळचुळते. फायनली आता आपण पोहोचायला आलोय. किती मिनिटाची ते हा अर्धा तास. A few moments later. फोटे दे टाकत नव्हतं.
A few moments later. मित्रांनो आम्ही उतरलो आता सीएनजी भरायला गाडी. तर गाडी सीएनजी भरली आहे. तुम्ही बघू शकतात सर्वजण खाली उतरलेत. क्षितिज थंड थंड मस्त क्षितिज. हा खाली बघ रे, खाली बघ झाड्या. हा 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 जा. थांबा त्याला पाठी तर जाऊ द्या. थांबा ब्लॉग चाललंय इथं. मी चालू ठेवणार काय. हा शिक्षक या क्षितिजला क्षितिज ना राम सोबत राहून कॉलेजचा डायलॉग शिक्षक बनणार आहे तुम्ही, असं बनणार. माझा पाठी गेलाय. याला पुढं कोण बसूच देत नाही. अरे क्षितिज रस्ता माहिती आहे? रस्ता ना माहिती. बरोबर आहे सर. मग चुकलो मी, सॉरी. एक नंबर गाणं लावलं. त्याचं तोंड बघ कसं झालं. हा ना, मी काहीच कट नाही करणार. जसा व्हिडिओ तसंच टाकणार मला ना पाप लागले. तुम्ही साध्या बोल्या माणसाला फसवताय. चल तू बोलला भाई मला ती बाजूवाली आवडते असं तसं. आई शपथ काय फेकतोय. अरे पुढे पण काय पण स्टोरी लावला. आता गेला. अरे तू बोलू नका ना. तू कशाला बोलतोय यार, मग अडकतोय. मी कुठे बोलतोय. ए भेटला मग भेटला. स्टोरी सांगतात बाबा. A few moments later. गाव आहे किती किलोमीटर इथून आहे ना. मग तुला माझा नाही चाललं. A few moments later. पाठी बोलले पुढे गेले. पुढे पण त्यांनी पण आहे ना पाठी पण आहे म्हणून सरळ गेलो मी. इथून विचार कर गाडीचा बेल्ट तुटलाय. कोण नाही रस्त्याला इकडे. दिसतंय कोण आहे का इकडे? कोण नाही. धक्का मारत मारत पुढे बोलले कसबडीगिरीचं एक गाव आहे. आतमध्ये जावा तिकडे भेटेल तुम्हाला. आता इथून बघ इथून किती लांब आहे बघ. हे रस्ता खतरनाक आहे. लांब आहे इथून. आता खराब झाला रस्ता. आता हा पहिला म्हणजे पहिला चांगला होता. पहिला चांगला होता. खरं नाही पुढे गेलो ना. आता तो काय बोलला मला समोरचं कमान दिसते का गाव आहे. ते कमायचं गाव होतं का पण. आता इथून जर मी कराडला फोन केला. कराडला होते. आता जर कराडला फोन केला हे लोक येतील कधी, पोहोचल कधी. वाजलेले किती 11:30 का 12 काहीतरी वाजले. आणि तेव्हा घरी माहित नव्हतं त्यांच्या मॅमच्या. हे निघाले तिला माहित होतं. ती निघाली तिकडून सांगलीला यायला. हो तिला भेटायला झालं विचार. ते कसा रस्ता तिथेच. तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस. मला ही कमान वाटलेली गोष्ट आलेलो. कमान हे नाहीये अजून पुढे. तुम्हाला ही कमान वाटलेली. तिकडून ही दिसते ना कमान. तलाव कुठे आहे तलाव. ही वाली कमान ना. कुठे या साईडला गेट आहे. साईडला कुठला हा वाला गेट. पुढे ही वाली. ही कमान आतमध्ये गेलो. परत आतमध्ये गेलो आणि तिने तयार झालं गाडी बनवायला. तो मला बोलला बेल्ट तुटलाय. बेल्ट गेला सांगली जायला लागेल. त्याला विचारलं किती वेळ लागेल. तो बोलला 2 तास लागतील गाडी बनवायला. आमच्या गावात तिला बोललो 2 तास लागतील. ती सांगलीवरून इकडे आली. इथं उतरलो. काय करायचं नाश्ता करायला. नाश्ता करायला भजी होते. भजी जास्त पकडला त्यामुळे ते पडायचं आईला एवढी. आणि मिसळपाव दिलं. पाव असं बंद पाव द्या सांगतो तुला. बंद पाव आईच्याकडे काय शिऱ्या. 1-2 तास खाल्लं. चहा पिला बाहेर निघलो. देण्यासारखा 2 तासात गाडी बनली.
गाडी घेतलं सांगलीला गेलो. पहिले मंदिरात गेलो तिथे. मंदिरातून मग मंदिराच्या पाठच्या साईडला जी नदी आहे त्या नदीवर थोडं फिरून तिथे बसलो वगैरे. नंतर मग एका हॉटेलमध्ये जेवलो, सोडलं नसेल इथं बर्थडे बोलून आणि मी निघालो परत. 5ला निघलेलो, रात्री 10:30ला घरी पोहोचलेलो. 5ला निघाले 10ला घरी 10:30ला घरी पोहोचलो कराडला. आईला एवढा टाइम कसा काय? आता रस्ता कसला आहे अच्छा स्लो आणि त्या गाडीची लाईट स्लो होती. सिद्धिक सर्किल वाईट पद्धतीने गाडी वाईट पद्धतीने बघितलं काय बघितलं काय करना पड़ता है तो हाँ तो सिद्धेश तुझंच दिल सुटलंय रे. सगळे तुझ्यावरच टापून बसले. आपली ऑडियन्स पण तुझ्यावर टापून बसले. इथं बघ हाय बाय काहीतरी करून दे. हाय बाय काहीतरी कर. ऑडियन्सला हाय बाय काहीतरी कर रे बैऱ्या. हाय तुझ्या ॲटिट्यूड बघा. त्याला म्हटलं हाय बाय कर. त्याला करतो हाय. गुड मॉर्निंग गाइस. सबस्क्राइब शेअर फॉलो. हो गया ना दूसरा प्यार. हाँ रे हाँ, सांगली का नाम आ गया तो दूसरा प्यार हो गया तेरे को. A few moments later. फायनली आता पोचलोय क्षितिज. इथं तुला कोण ओळखतं माहितीये का? कोण ओळखतं क्षितिजला इथं? काय विसरलो का मी? अरे थांब, याला घाई लागली. चला मग आमच्या रिएक्शन बघू. टेन्शन नाही. राम सर पान दे का पहिला गरम काढून. The next day.